नमस्कार मंडळी, कसा चालू आहे तुमचा अभ्यास पोलीस भरतीचा? तर आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025. तर सगळ्यांनी या महिन्यामध्ये 7 तारखेपर्यंत सगळ्यांनी अभ्यास कंटिन्यू ठेवला असेल, कोणाचा ब्रेक झाला नसेल. जरी ब्रेक झाला असेल तर पुन्हा एकदा आपला संकल्प घ्या आणि पुन्हा अभ्यासाला लागा. आजचा आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक आपण 69 बघणार आहोत. तर आपला येणाऱ्या आगामी 2025 आणि 26च्या पोलीस भरतीसाठीचा पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या टॉपिक्सवर असलेले क्वेश्चन. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1930, 1935, 1942, 1947. कधी चालू झाली? 1942. ऑप्शन क्रमांक सी. आता ती कधी चालू झाली होती? 8 ऑगस्ट 1942. एवढा डीपमध्ये नाही विचारत, तो फक्त कधी चालू झाली. आणि त्यावेळेचे नेते होते महात्मा गांधी. यांनी कोणता नारा दिला होता? करो या मरो. राहील लक्षात? चला पुढचा प्रश्न. डल सरोवर कोणत्या राज्यात आहे? राज्यात नाही, जुना प्रश्न मित्रांनो हा पोलीस भरतीचा. तर डल राज्यात नाही, युटी मधली म्हटलं तरी चालेल, किंवा नाही तर असं बोलता येईल की डल सरोवर भारतात कुठे आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि सिक्कीम. कुठं आहे? जम्मू आणि काश्मीर, सी. ते सध्या काय केंद्रशासित प्रदेश आहे, जम्मू आणि काश्मीर. सध्या काय केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. पहिलं राज्य होतं. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? लखनौ अधिवेशन, सुरत अधिवेशन, नागपूर अधिवेशन आणि कलकत्ता अधिवेशन. कोणत्यामध्ये पडली होती? सुरत अधिवेशनला. ऑप्शन क्रमांक बी. सुरत अधिवेशनला पडली होती. तर कोणकोणते ग्रुप तयार झाले होते? एक जहाल आणि एक मवाळ. मग जहालांचं म्हणणं काय होतं? मी एक एक्झाम्पलवरून सांगतो की जहालांचं म्हणणं काय होतं की आम्हाला एक चॉकलेट पाहिजे. म्हणजे एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक चॉकलेट पाहिजे. ब्रिटिश सरकारला सांगायचे चॉकलेट पाहिजेत. तर ब्रिटिश सरकार मवाळ गटांना चॉकलेट द्यायचं. पण जहाल लोकांचं काय म्हणणं होतं की आम्हाला चॉकलेट नाही पाहिजेत, आम्हाला डायरेक्ट चॉकलेटची फॅक्टरी पाहिजे. काय पाहिजे त्यांना? चॉकलेटची फॅक्टरी. असं जहाल लोकांची मतवादी होती. आणि मवाळ मतवाद्यांचं एकदम प्रामाणिकपणे जे काय आपल्या अडचणी आहे त्या अधिकृतपणे ब्रिटिश सरकारपुढे मांडणे आणि त्या मान्य करण्याचा प्रयत्न करणे, एवढ्या गोष्टी यांच्यावरून सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली. सुरत अधिवेशन कधी झालं होतं? 1907 मध्ये झालं होतं. आता जहाल गटाचे नेते कोण होते? लोकमान्य टिळक आणि मवाळ गटाचे गोपाळकृष्ण गोखले. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली? 1825 साली, 1828, 1835, 1840. कधी झाली? 1828. ऑप्शन क्रमांक बी. ब्राह्मो समाज कोणी आणि कुठे स्थापन केला? राजाराम मोहन राय पुणे येथे, ईश्वरचंद विद्यासागर कोलकाता येथे, राजाराम मोहन राय कोलकाता येथे, दयानंद सरस्वती दिल्ली येथे. कुठे झाला? राजाराम मोहन राय कलकत्ता येथे. ऑप्शन क्रमांक सी. आधुनिक भारतातील हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी कोणती पहिली चळवळ होती? आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्रह्म समाज, सेवा सदन.
कोणती होती? ब्राह्मो समाज. ऑप्शन क्रमांक सी. सतीप्रथेच्या आणि इतर सामाजिक सुधारणांचा विरोध करणारी ब्राह्मण समाजाची विरोधी संघटना कोणती? धर्मसभा, प्रार्थना सभा, आर्य समाज आणि सेवा सदन. म्हणजे ब्राह्मण समाजाला विरोध करणारी कोणती होती? धर्मसभा. ऑप्शन क्रमांक ए. ती कधी स्थापन झाली? 1830 साली. कोणी स्थापन केली होती? राधाकांत देव. फाउंडर कोण होतं? स्थापना करणारे राधाकांत देव होते. त्यांनी आपला, आता ब्राह्मण समाजाने काय सांगितलं होतं? आता हे ब्राह्मण समाज रेडमध्येच लिहितो मी. ब्राह्मण समाजाने काय काय चळवळी केल्या होत्या? अंधश्रद्धा, मूर्तीपूजन, परत स्त्रियांना समान हक्क, स्त्रियांचा हक्क, शिक्षणाचा प्रसार इत्यादी. आणि या राधाकांत देवांचा धर्मसभा काय सांगायची? याला विरोध करायची, म्हणून ऑपोजिट दिलंय. ते काय बोलायची? सतीप्रथा, ब्राह्मण समाजाने सतीप्रथा बंद केली होती. त्यांना प्रथा बंद नको करायला, त्याला विरोध होता. सॉरी, विधवा पुनर्विवाह आहे. परत आणखीन स्त्री स्वातंत्र्य, या गोष्टींना त्यांचा विरोध होता. समजलं? पुढलं, धर्मसभेचे संस्थापक कोण? आता तुम्हाला मागच्या प्रश्नात उत्तर दिलं. राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, राधाकांत देव आणि दयानंद सरस्वती. कोण होते? राधाकांत देव. ऑप्शन क्रमांक सी, राधाकांत देव. त्यांचं काय म्हणणं होतं? राधाकांत देव यांचं म्हणणं काय होतं? ज्या हिंदू धर्मात आहे, ज्या काय चालारीती आल्या, चालारीती किंवा रीतिरिवाज म्हणता येईल, त्यांचं संरक्षण करणं. याच्यासाठी राधाकांत देव यांनी त्या काळचे जे गव्हर्नर होते त्यांना पत्र लिहून पण सांगितलं होतं की आमच्या धर्मामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका, असं पत्र पण राधाकांत देव यांनी लिहिलेलं होतं. आणि धर्मसभेचे संस्थापक आता कोणी विचारलं तर राधाकांत देव म्हणून सांगायचं आहे सगळ्यांना. सतीप्रथा कधी संपली? 1825, 1828, 1829 आणि 1835. कधी संपली? 1829. ऑप्शन क्रमांक सी, 1829 मध्ये संपली. आणि त्याच्या विरोधात कोण उभे राहिले? राधाकांत देव. राधाकांत देव उभे राहिले, त्यांनी धर्मसभा स्थापन केली आणि मग ते बोलायला लागले की सतीप्रथा बंद नको करायला. काय मित्रांनो? सतीप्रथा बंद नको करायला म्हणजे विरोध करायला लागले. सतीप्रथा बंद करण्यासाठी सामाजिक प्रयत्न कोणी केला? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती, गोपाळकृष्ण गोखले. कोणी केला? राजाराम मोहन रायांनी केला. ऑप्शन क्रमांक बी. प्लस त्यांच्यासोबत एक ब्रिटिश अधिकारी होता, त्यांच्या थ्रू त्यांनी बंद केली. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आर्य समाजाची स्थापना केव्हा व कुठे झाली? 1870 पुणे, 1875 मुंबई, 1880 कोलकाता आणि 1865 मद्रास. कुठे झाली? 1875ला आपल्या मुंबईमध्ये झाली, आपली मुंबई. ऑप्शन क्रमांक बी. मुंबई पोलीस देणार त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबई येथे झाली.
आर्य समाजाची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती, गोपाळकृष्ण गोखले. कोणी केली? दयानंद सरस्वती यांनी केली. ऑप्शन क्रमांक सी. आर्य समाज कोणत्या गोष्टीचा विरोध करतो? बालविवाह, विधवा पुनर्विवाह, धार्मिक विधी व मूर्तिपूजा, शिक्षण आणि विज्ञान, न्यायव्यवस्था आणि शासन. कशाचा विरोध करत होता? धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा. ऑप्शन क्रमांक बी. धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा. एकोणाविसाव्या शतकात भारतातील पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती, गोपाळकृष्ण गोखले. कोणाला मानलं जातं? तर राजाराम मोहन रायांना मानलं जातं. थांबा मित्रांनो, याच्यात 19व्या शतकातल्या पुनर्जागरणाचे जनक ईश्वरचंद्र विद्यासागर या राजाराम मोहन राय. याचं उत्तर मी तुम्हाला फायनल करून देतो, कारण मला ए आणि बी मध्ये कन्फ्युजन आहे. ए अँड बी. त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो, कारण मी ते उत्तर मला ईश्वरचंद्र विद्यासागर वाटतं, तर राजाराम मोहन राय नाही आहे. तुम्हाला मी उद्याच्या पेपरमध्ये नक्की सांगाल ते. राजाराम मोहन राय यांचा जन्म कुठे झाला? कोलकाता पश्चिम बंगाल, राधानगर पश्चिम बंगाल, पुणे महाराष्ट्र, दिल्ली महाराष्ट्र. साधा साबल पश्चिम बंगाल. ठीक आहे, हे दोन्ही ऑप्शन कटले. आता कोलकात्याला त्यांनी आपला पक्ष स्थापन केला होता आणि त्यांचा जन्म कुठे झाला होता? राधानगरला झाला होता. ऑप्शन क्रमांक बी. राधानगर पश्चिम बंगाल. दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? लक्ष्मण सिंग, शंकर अब्बाशंकर तिवारी, हरिदास पंत, मोहनलाल गुप्ता. काय नाव होतं? मूळ नाव शंकर अंबाशंकर तिवारी. ऑप्शन क्रमांक बी. त्यांचा जन्म कधी झाला होता? 1824 मध्ये जन्म झाला होता आणि ते आर्य समाजाचे संस्थापक म्हणून उभारले. समाजाचे संस्थापक म्हणून. राजाराम मोहन राय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मण समाजाची सूत्रे कोणावर सोपवली? ईश्वरचंद्र विद्यासागर, रामचंद्र विधवागीश, दयानंद सरस्वती आणि गोपाळकृष्ण गोखले. कोणावर सोपवले? रामचंद्र विधवाधीश. ऑप्शन क्रमांक बी. राजाराम मोहन राय यांच्या ब्राह्मण समाजाची मुळे उत्तर भारतात, पंजाब आणि महाराष्ट्रात पसरली. केशवचंद्र सेन, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि गोपाळकृष्ण गोखले. कोणामुळे पसरली? केशवचंद्र सेनमुळे पसरली. ऑप्शन क्रमांक ए. 1815 साली कलकत्ता येथे आदर्श नाही, हे आर्य, सॉरी, आर्य सभा कोणी स्थापन केली? राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि केशवचंद्र सेन. कोणी केली? पहिल्यांदा 1815 मध्ये त्यांनी आर्य समाज म्हणून स्थापन केला होता. तो ऑप्शन क्रमांक ए राजाराम मोहन राय यांनी केला होता. नंतर त्यांनी ब्राह्मण समाज स्थापन केला. राजाराम मोहन राय आणि डॉक्टर एडू हेर कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? प्रार्थना समाज, हिंदू कॉलेज, ब्राह्मण समाज आणि धर्मसभा. कशाचे? हिंदू कॉलेजच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कुठे झाले? 1870 लंडन, 1875 न्यूयॉर्क, 1880 पॅरिस, 1865 लंडन. कुठे झाली? न्यूयॉर्कमध्ये झाली 1875 ला. ऑप्शन क्रमांक बी.
आता तीच थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना भारतात केव्हा आणि कुठे झाली? कुठे झाली? भारतात. ती जगात होती, ही भारतात होती. 1880 मुंबई, 1882 मद्रास, 1890 कोलकाता, 1885 दिल्ली. कुठं झाली? 1882ला मद्रासमध्ये झाली. ऑप्शन क्रमांक बी. मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई आपलं. आणि न्यूयॉर्क जी बाहेर झाली ती कधी झाली? 1875 मध्ये झाली जगात, म्हणजे वर्ल्डमध्ये. ती कुठं झाली? न्यूयॉर्कमध्ये. ही देशाच्या बाहेरची आणि ही देशामध्ये. सत्यार्थ प्रकाश कोणी रचले? राजाराम मोहन रायांनी, ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती आणि केशवचंद्र सेन. कोणी रचले? दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हे रचले होते. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे. वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी केली? राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती, केशवचंद्र सेन. कोणी केली? दयानंद सरस्वतींनी केली. ऑप्शन क्रमांक सी. रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा आणि कुठे झाली? 1885 कोलकाता, 1896 ते 97 बेलूर कोलकाता, 1900 मुंबई, 1890 मद्रास. कुठं? 1896 ते 97 बेलूर कोलकाता. ऑप्शन क्रमांक बी. आणि रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे कोण होते? आपले स्वामी विवेकानंद. नंद यांच्या नेतृत्वाखाली रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. स्वामी विवेकानंदांचे गुरु हे रामकृष्ण जी होते. अशा प्रकारे आपले 25 प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो. 25 पैकी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे मला किती मार्क मिळाले. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पोलीस भरतीसाठी बघायला मिळतील तुम्हाला डेली. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.